एक दिवस घरी थांबवून आलो रे बा आपण गाडीपाशी. आपल्या गाडीचं ऑइल पाणी चेक केलं लगे. तर जय भीम मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका नितीन. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. पाणी गिनी ऑइल पाणी चेक केलं आपल्या गाडीचं. गाडी साफसफाई केली, अगरबत्ती लावली, केली आपल्या प्रवासाला सुरुवात. आता कसं आपल्याला जायला लागते फॅक्टरीतनी, गाडी भरायला निघलो रे बा घरून. आलो समोर आमचे दीपक भाऊ भेटले होते. गेलो समोर तर पारे बा आपले लेकरं, हे बी फॉलोअर्स आहेत आपले. माझे व्हिडिओ पाहते ते लेकरं, यायनं बातच ओळखलं मग मला. लेकरंही बी आपल्याला ओळखतात रे बा. समोर आलो तर पाणी चालू झालं रे बा, बार्शी टाकलीत नाही आपल्याला. तिथून आलो आपण डायरेक्ट मंगरुळपीर मायले लेकरू भारी. एवढा गर्दी आहे बाजारात नाही. बाजारात आजचा मानवर आहेत नाही. आपल्याला काय डिझेल घ्यायचं काम नव्हतं. भाऊ म्हणे डिझेल काय घेऊ नका म्हणे, खाली गाडीत नाही तुम्हाला भरेल गाडीतच देतो म्हणे. थांबलो काय नाही. मग तिथून आलो डायरेक्ट आपण टोल नाक्यावर. टोल नाक्यावर आलो म्हणल्यावर पोटाला भूक तर लागतेच. बसलो मग इथं जेवण करायला. मला लक्ष्मीने डब्बा दिला होता मस्त लगे, कारण की घरचं जेवण म्हणजे एक नंबर जेवण असते. जेवण घेऊन निपटलो देतो, कारण की जेवण मला लय भूक लागली होती रे बा ताकद ना 8 वाजताच, कारण की मी घरून जेवण करून काही निघलो नव्हतो. जेवण घेऊन करून आलो डायरेक्ट आपण किल्ले समोर आर्नीतून मारला राईट आला धनोळ्या फाट्यावर. तिथं चहा घे मारला लागे धनोळ्यात नाही. चहा मारून आलो रे आपल्या आदिलाबाद पाय इथून किती किलोमीटर, 83 किलोमीटर. समोर आलो आपण डायरेक्ट भोरजमध्ये. हे पाय का अंकलची गाडी फेल पडली, त्याला थांबून विचारलं. ते म्हणून डिझेल वाढून द्या म्हणत. माझ्या गाडीने चढून राहिली, त्याला डिझेल वाढून दिलं रे बा. चढली की नाही काय मला माहीत नाही. मी थांबलो नाही, आलो डायरेक्ट आपल्या ऑफिसवर. एवढं पाणी चालू की मायले लेकरू भारी. चला मग आजसाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय भीम, जय महाराष्ट्र. मला टायर पंक्चर आहे म्हणून थांबलो. हँगरच्या बोल्टा बी टाकायच्यात मला.